सावंत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळे स्वस्त आणि मस्त असाल। तर आज मी बनवणार आहे दालवड्याची रेसिपी। चला तर मग बघूया कसा बनवायचा दालवडा। 2 कप चण्याची डाळ रात्रीच मी भिजत घातली होती। त्याच्यानंतर मी त्यातले पाणी काढून घेतले व एका चाळणीमध्ये डाळ ठेवली। त्यानंतर मी साहित्य घेतलं आहे कोथिंबीर, 2 मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या, अद्रक आणि कढीपत्त्याची पाने। हे सगळं मिश्रण मी एका मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदा आणि बाकी सुके मसाले सगळे घालणार आहे। त्यात असणार आहे हळद, धना पावडर, जिरे पावडर आणि आपला लाल तिखट मसाला। हे मिश्रण सगळे एकत्र करून त्याच्यामध्ये मीठ घालून हे मिश्रण मी सगळे एकत्र करून घेणार आहे। दालवडा हा भरपूर पौष्टिक पदार्थ आहे जो मुलांना आपण डब्यात देऊ शकतो किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा त्याचा सकाळ संध्याकाळ वापर करू शकतो। डाळ ही खूप पौष्टिक असते। इतर मॅगी वगैरे खाण्यापेक्षा हा एक मुलांना पौष्टिक नाश्ता म्हणून आपण देऊ शकतो। दालवड्याची रेसिपी ही चटकन होणारी आहे, त्याच्यामुळे याला जास्त वेळही लागत नाही। त्यामुळे मी माझ्या मुलाला संध्याकाळी स्कूलमधून आल्यावर हे वडे देत असते किंवा कधी त्याला खाण्याची इच्छा झाली तेव्हा मी हे वडे बनवत असते। आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून आता हे मिश्रण मिक्स करून आपण त्याला आपण शेप देऊया। जो मॉइश्चर झाले असेल तर आपण त्याच्यामध्ये तांदळाचे पीठ घालून थोडं मिक्स करून घ्यावे, जेणेकरून त्याचा थोडा घट्टपणा येईल किंवा वडे कुरकुरीत पण होतात। हातावर थोडा पीठ घेऊन गोळा तयार करून त्याला आपण एक चपटा शेप देऊया, जेणेकरून वडे आतमध्ये कच्चे राहणार नाहीत आणि त्याला दाब द्यायचा हाताने तळ हातावर घेऊन आणि अशा प्रकारे सगळे वडे मी करून घेणार आहे। या वड्यांना गोल चपटा आकार दिल्यावर हे वडे सुरेख दिसतात व खमंग तळताही येतात। आणि आता हे वडे माझे तयार झाले आहेत। वडे आता आपण तेल गरम करायला ठेवूया व गरम तेलामध्ये हे वडे बारीक गॅस बंद गॅस करून हे वडे तळून घेऊ। दोन्ही साईडने वडे खमंग भाजून घेतले की ते चवीला लागतात। खोबऱ्याच्या चटणीबरोबर मुलांना हे खायला द्यावे। चला तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे दालवडे आपले तयार झाले आहेत। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। हे चॅनल मी नवीनच चालू केले आहे। आशा आहे की तुम्ही लोक मला सपोर्ट कराल व अशीच माझी साथ देत राहाल। थँक्यू सो मच।